नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे चांगल्या दर्जाचे असणे महत्त्वाचे असते। जसं बियाणे असते तशा प्रकारचं उत्पादन असतं, त्यामुळे बियाणे हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यावरच शेतीची गुणवत्ता अवलंबून असते। आजकाल आपण पाहतो की शेतकरी पेरणीसाठी शेतीची मशागत करत असतो आणि या मशागतीसाठी खूप खर्च येतो, परंतु एवढा खर्च करून कधी-कधी बियाणे उत्तम नसल्याने हा खर्च वायपट जात असतो। त्यामुळे बियाणे खूप महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या नियंत्रणासाठी साथी म्हणजे सीड ऑथेंटिकेशन, ट्रेसेबिलिटी अँड होलिस्टिक इन्व्हेंटरी हे पोर्टल विकसित केलेले आहे। या साथी पोर्टलची अंमलबजावणी फेज 1 आणि फेज 2 अशा 2 टप्प्यात करण्यात येणार आहे। आता फेज 1 मध्ये बघा, तर पैदास कर, पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादन आणि फेज 2 मध्ये उत्पादित बियाण्यांचे वितरण आणि विक्री। खरीप 2023 पासून महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेमार्फत फेज 1 टप्प्याची कार्यवाही करण्यात येत आहे। यामध्ये बियाणे उत्पादक कंपन्यांच्या पैदास कर, पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादन कार्यक्रमाची सर्व प्रक्रिया। आता याच्यामध्ये बघा, उत्पादक कंपन्यांचे शेत नोंदणीपासून ते उत्पादित बियाण्यांच्या मुक्त साठा प्रमाणपत्र देण्यापर्यंत ही जी प्रक्रिया आहे ती सारथी पोर्टलमार्फत केली जाते। आता कृषी विभागाच्या नियंत्रणाने खरीप हंगाम 2024 पासून फेज 2 टप्प्याची कार्यवाही करण्यात आलेली असून यामध्ये उत्पादित झालेल्या प्रमाणित बियाण्यांचे वितरण आणि विक्री साथी या पोर्टलवर करण्यात आलेले आहे। केंद्र शासन रब्बी 2025 पासून सत्यप्रत म्हणजे ट्रूथफुल लेबल्ड बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत आहे। आता बघा, सत्यप्रत बियाणे यांचा उद्देश काय आपण ते पाहूया। तर सत्यप्रत बियाणे मुख्यतः खाजगी बियाणे आणि उत्पादक संस्थांमार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणाचे बियाणे आहे। शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाण्यांमध्ये 70 ते 80% सहभाग हा सत्यप्रत बियाण्यांचा आहे। बियाणे वितरण प्रणालीमध्ये शोधण्यायोग्यता वाढण्यास मदत होणार आहे। बियाण्यांच्या संपूर्ण प्रवासावर म्हणजेच वितरण आणि विक्री याच्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे। त्यामुळे पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे। बनावट आणि मुदत संपलेले अनधिकृत विक्रीस प्रतिबंध येणार आहे। त्यामुळे अपप्रवृत्ती आणि गैरव्यवहारांना सुद्धा यामुळे आळा बसणार आहे। बियाणे उत्पादक कंपन्या असतील, वितरक असतील आणि विक्रेते यांच्यातील एक प्रकारचा यांच्यामध्ये एक समन्वय राहणार आहे आणि त्याच्यामुळे समन्वय साधल्यामुळे एक व्यवस्थापन करणं एक सोपं जाणार आहे। काही बियाण्यांचे दुसऱ्या राज्यात उत्पादन झालेले असते, परंतु त्यांची विक्री महाराष्ट्रात चालू असते। अशा बियाण्यांवर सुद्धा आपल्याला नियंत्रण चांगल्या पद्धतीने ठेवता येणार आहे। तसेच यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। आता खरीप 2025 हंगामापासून राज्यामध्ये सत्यप्रत बियाणांची विक्री किंवा वितरण साथी पोर्टलद्वारे करण्यास आता मान्यता दिलेली आहे। आता बघा, सत्यप्रत बियाण साथी या पोर्टलवर कार्यान्वित करण्यासंदर्भात बियाणे उत्पादक आणि वितरक आणि विक्रेते यांची नेमकी जबाबदारी काय आहे ते आपण पाहूया। तर बियाणे बघा, उत्तम दर्जाचे आणि गुणवत्तेचे असावे हे त्यांनी पाहायचं आहे। बियाणांची जी उगवण क्षमता असते, त्याची उगवण्याची टक्केवारी असते, शुद्धता, आर्द्रता पातळी ठरलेल्या शासकीय मानांकानुसारच असावी हे सुद्धा त्यांनी पाहायचं आहे। साथी पोर्टल अनुरूप सत्यप्रत बियाणांना योग्य लेबलिंग असणं सुद्धा गरजेचं आहे। साथी पोर्टलद्वारे सत्यप्रत बियाण्यांच्या विक्रीची अंमलबजावणी सुद्धा व्यवस्थित होते का नाही ते त्यांनी बघायचं आहे। आता बघा, सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर कार्यान्वित करण्यासंदर्भात काही जे कृषी आयुक्तालयाने जी काही कार्यवाही करायची त्यासंबंधी सुद्धा शासनाने त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। तर बघा, सत्यप्रत बियाणांची विक्री किंवा वितरण साथी पोर्टल मार्फत करण्यासाठी केंद्र शासनाची समन्वय साधणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्या कृषी आयुक्तालयाने संबंधित जे केंद्र शासन आहे त्यांच्याशी सुद्धा वेळोवेळी संपर्क साधायचा आहे। सर्व सत्यप्रत बियाणे उत्पादक असतील, वितरक असतील, विक्रेते असतील यांच्याशी समन्वय ठेवून पोर्टलच्या वापरासाठी आवश्यक ते प्रशिक्षण द्यायचं आहे आणि मार्गदर्शक सूचना सुद्धा त्यांना निर्गमित करायच्या आहेत। सत्यप्रत बियाणांची साथी पोर्टलद्वारे वितरण विक्री करण्यास येत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची आणि याची प्रसिद्धी करायची की जेणेकरून शेतकऱ्यांना या गोष्टीची संपूर्ण माहिती होईल। सत्यप्रत बियाणांची विक्री वितरण साथी पोर्टलमार्फत करण्याच्या अनुषंगाने बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांना सहाय्य किंवा मार्गदर्शन करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी करण्यासाठी तसेच त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्प डेस्क म्हणजे मदत कक्षसुद्धा कृषी आयुक्तालयाने स्थापन करायचं आहे।
आता बघा, यामुळे शेतकऱ्यांना एक गुणवत्तापूर्ण बियाणे मिळण्यास मदत होणार आहे आणि याच्यामध्ये नक्कीच पारदर्शकता येईल आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. धन्यवाद.